जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रसिद्ध अशा सारंगखेडा येथील जगविख्यात असलेल्या घोडे बाजाराला आज दत्त जयंतीपासून सुरुवात झाली आहे। महानुभाव पंथाचे श्रद्धास्थान असलेल्या एकमुखी दत्ताच्या दर्शनासाठी आज पंचक्रोशीतल्या भाविकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। नवसाला पावणारे देवस्थान असल्याने या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात। अशातच नवसपूर्तीसाठी या ठिकाणचे पेढे आणि केळीतुळा प्रसिद्ध आहे। मात्र या ठिकाणी भरणारा घोडे बाजार हा आकर्षणाचे केंद्रबिंदू असतो। यंदा या घोडे बाजारात 2000हून अधिक घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल झाले आहेत। घोड्याच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी या ठिकाणी घोड्याच्या विविध स्पर्धांचे देखील आयोजन केले जात असते। अशातच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीद्वारे पुढील 15 दिवस या ठिकाणी पर्यटकांची चेहलपेहल पाहावयास मिळणार आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार, माझं नाव नीता बागल, माझ्या वडिलांचं बागलपूर, माझ्या मिस्टरांचं मंडलिकपूर। मी निमगुडचं माझं माहेर आहे। आम्ही दरवर्षी लहानपणापासून यात्रेला येतो। इथं पहिल्या दिवशी आम्ही पहिले चालत यायचो, चालत दरवर्षी आम्ही यात्रेला यायचो। माझ्या भावासाठी मी भावाला मुलगा नाही होता, तर मी मागच्या वर्षी इथं मानता केली होती। केळामध्ये आणि पेडामध्ये तोलायचं होतं, केळी आणि पेडा। तर माझ्या भावाला या वर्षी मुलगा झाला सप्टेंबर महिन्यामध्ये, तर त्याची आम्ही मानता पूर्ण करायला इथं आलोय। केळी आणि पेडामध्ये आम्ही त्याचा तोला केलेला आहे। तर बाबाचं मंदिर खूप जागृत आहे। इथं पुष्कळ लोक येतात, ज्याची जे मानता मानतात ती सगळी पूर्ण होते। कोणाचं लग्न होत नाही, कोणाला बाळ होत नाही, कोणाचं काय, सगळी मनोकामना पूर्ण होते। इथं येऊन दर्शन घेऊन सगळे भावी भक्त इथं येतात दर्शनाला, आणि त्यांची दर्शन करून त्यांची इच्छा पूर्ण होते। मग ते मानता करतात इथं त्यांचं मान फेडतात। नमस्कार, मी भिक्कन पाटील, मंदिर ट्रस्टी। ही पारंपरिक यात्रा लाखोच्या भाविकांच्या याच्याने ही यात्रा आजपासून सुरुवात होत आहे। ही यात्रा 300-350 वर्षापासून भरत आहे। दरवर्षी लाखोने या दर्शनार्थी भाविक येत असतात। त्यात आपल्या परंपरेनुसार किंवा आपण मानलेल्या मानतेनुसार कोणी घरून मानतात, कोण मूलबाळ होण्यासाठी मानतात, कोणी घरासाठी मानतात। ती मानता फेडण्यासाठी ह्या यात्रेत आपले भाविक येत असतात। आज दिवस सकाळी 3 वाजेपासून भाविकांची रांग होती। आतापर्यंतही रांग आहे, लाखो लोकांनी दर्शन घेतलं आहे। आणि हेही आता पुढे असे लाखो लोक आपलं दर्शन घेतात। यात्रा जवळजवळ 3 आठवड्यापर्यंत चालते। आपले नुसते महाराष्ट्रातच नाही, तर महाराष्ट्र बाहेरून देशभरातून लोक देवाच्या दर्शनाला आणि यात्रा बघण्यासाठी येत असतात। देशात ही सर्वात मोठी यात्रा सारंगखेडा यात्रा ही भरत असते।